हॅलो एव्हरीवन, तुमच्या सर्वांचं डिप्लोमा गुरुकुल या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजपासून आपण ऑपरेटिंग सिस्टीम या सब्जेक्टला सुरू करणार आहोत. या सब्जेक्टला सुरू करण्या अगोदर या व्हिडिओमध्ये मी कोणते कोणते पॉइंट्स कव्हर करणार आहे ते आपण एक शॉर्टमध्ये बघून घेऊ. कोणताही क्वेश्चन जर असेल ना तर त्या क्वेश्चनची आपण काय करणार आहे, आधी आपण कन्सेप्ट समजून घेणार आहे. म्हणजे कोणताही क्वेश्चन आला त्याचा आन्सर आपण कोणत्या वेने लिहिला पाहिजे, ओके, त्याची कन्सेप्ट काय असेल ते आपण सगळ्यात पहिले बघून घेऊ. कन्सेप्ट बघितल्यानंतर आपण बघणार आहे आन्सर फॉर्मॅट. म्हणजे जर क्वेश्चन समजा 2 मार्क्सचा असेल तर त्या 2 मार्क्सच्या क्वेश्चनचा आन्सर कोणत्या वेने लिहिला पाहिजे. क्वेश्चन जर 4 मार्क्सचा असेल तर त्याचा आन्सर कोणत्या वेने लिहिला पाहिजे. क्वेश्चन जर 6 मार्क्सचा असेल तर त्याचा आन्सर कोणत्या वेने लिहिला पाहिजे ते आपण डिस्कस करणार आहे. प्लस तो जर आन्सर लिहिताना कुठे डायग्राम मेन्शन केली पाहिजे, आन्सर लिहिताना ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस कुठे मेन्शन केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये इन्क्लूड करणार आहे, बरोबर. आणि याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे हाऊ टू राईट द आन्सर. कोणताही क्वेश्चन असू द्या त्याचा आन्सर मी स्वतः एक्झामच्या आन्सर शीटवर लिहून दाखवणार आहे. म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल की कोणत्या वेने आपण आन्सर लिहिल्यावर आपल्याला जास्तीत जास्त मार्क भेटते आणि आपण किती जास्तीत जास्त चांगला आन्सर लिहू शकतो तेही मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि त्याच्यानंतर हाऊ टू रिमेंबर हा खूप इंटरेस्टिंग टॉपिक असणार आहे. ते तुम्हाला नंतर समजेल इंटरेस्टिंग का बरं, है ना. कोणताही हार्ड क्वेश्चन असू द्या, है ना, कोणताही हार्ड क्वेश्चन असू द्या, कितीही मोठा आन्सर असू द्या, त्या क्वेश्चनचा आन्सर लॉंग टर्मसाठी आपल्या माइंडमध्ये स्टोअर कसं करायचं ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या एंडला सांगणार. म्हणून ही व्हिडिओ एंडपर्यंत नक्कीच बघा, व्हिडिओला स्किप करू नका, है ना. आणि एकदम इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे मित्रांनो, मी तुम्हाला एक गॅरंटी देतो आणि शब्द देतो, ही व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही मी शिकवलेली कन्सेप्ट विसरूच शकत नाही, हा माझा तुम्हाला शब्द आहे, ओके. तर आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया ऑपरेटिंग सिस्टीमला. मित्रांनो, आपल्या आई वडिलांनी आपल्याला काहीतरी नाव दिलंय आणि त्या नावाच्या मागे काहीतरी स्टोरी, काहीतरी हिस्ट्री. असंच तर कोणी पण आपल्याला रॅन्डम नाव देत नाही, बरोबर. आता एक एक्झाम्पल घेऊ आपण. एक संस्कार नावाचा मुलगा आहे, त्याच्या आई वडिलांनी त्याला नाव काय दिलंय, संस्कार. काहीतरी स्टोरी असेल ना, त्यांना वाटलं असेल की बाबा माझा मुलगा मोठा होईल तर काय एकदम संस्कारी असेल, खूप जास्त संस्कार दाखवेल. ती गोष्ट वेगळी, संस्कार कधीच संस्कार दाखवत नाही, पण ती आई वडिलांची इच्छा आहे ना, त्यांची होप्स आहे की बाबा हा मोठ्यापणी झाल्यावर का खूप जास्त संस्कारी मुलगा बनेल, है ना. तर त्याच प्रकारे ऑपरेटिंग सिस्टीमच्या पण आई वडिलांनी, काय सांगतोय मी, ऑपरेटिंग सिस्टीमच्या पण आई वडिलांनी काहीतरी विचार केला असेल, तसं नाव ऑपरेटिंग सिस्टीम ठेवलंय, बरोबर. ऑपरेटिंग सिस्टीम का ठेवलं त्याच्या मागे काहीतरी त्यांनी विचार केला असेल, बरोबर. आता जगात एवढे नाव आहे, मल्टिपल नाव आहे, त्यांच्या आई वडिलांनी त्याचं नाव ऑपरेटिंग सिस्टीम का ठेवलं आणि ऑपरेटिंग सिस्टीमची हिस्ट्री काय ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर चला सुरू करूया ही स्टोरी. ही गोष्ट आहे 1950ची, म्हणजे 1950च्या अगोदरची गोष्ट आहे, जेव्हा ऑपरेटिंग सिस्टीम नावाची गोष्ट एक्झिस्टच नव्हती करत. म्हणजे मित्रांनो, जर तुम्हाला कोणता पण प्रोग्राम रन करायचा असेल ना तर तो प्रोग्राम रन करण्यासाठी कोणती ऑपरेटिंग सिस्टीम एक्झिस्टच नव्हती करत, तेव्हाची आपण गोष्ट करतोय. आता अज्युम करू आपण, आपल्याकडे 2 एक्झाम्पल आहे. एक मिनिट रफ करून घेतो. आपण ही गोष्ट तेव्हाची बोलतोय जेव्हा ऑपरेटिंग सिस्टीम एक्झिस्ट नव्हती करत. पुन्हा रिपीट करतोय. 2 एक्झाम्पल घेऊ आपण. मला काय करायचंय, ऍडिशन करायचंय कोणाचं, 2 नंबरचं. आणि दुसरा प्रोग्राम काय, मला मल्टिप्लिकेशन करायचं. काय करायचंय मला, मल्टिप्लिकेशन. सेम 2 नंबरचं मला मल्टिप्लिकेशन करायचं. हा काय झाला आपला प्रोग्राम नंबर 1 आणि हा काय झाला आपला प्रोग्राम नंबर 2. तर मित्रांनो, त्या टायमाला जेव्हा पण आपल्याला या प्रकारचे प्रोग्राम रन करायचे असतील तर प्रत्येक गोष्ट आपल्याला मॅन्युअली करावं लागायची. तुम्हाला माहित आहे त्या टायमाला कोणत्याच प्रकारची, म्हणजे आता सी लँग्वेज कशी एक्झिस्ट करते, जर आपल्याला 2 नंबरचं मल्टिप्लिकेशन करायचं असेल, आपण सिंपल काय करू, एक व्हेरिएबल घेऊ, त्या व्हेरिएबलमध्ये एक नंबरला स्टोअर करू आणि आणखी एक व्हेरिएबल बनवू, त्याच्यामध्ये दुसऱ्या नंबरला स्टोअर करू आणि तिसऱ्या व्हेरिएबलमध्ये काय करू, आपण त्या 2 नंबरचं मल्टिप्लिकेशन किंवा ऍडिशन करू, है ना. हे आपण काय करू शकतो, आपल्या लँग्वेजमध्ये या गोष्टी लिहू शकतो एका VS कोड सारख्या सॉफ्टवेअरवर. पण त्या टायमाला ना
असे सॉफ्टवेअर वगैरे एक्झिस्ट नव्हते करत. जर तुम्हाला प्रोग्राम रन करायचा असेल ना, तर तुम्हाला बायनरी लँग्वेजमध्येच तो प्रोग्राम लिहावा लागेल. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे, कम्प्युटर सिस्टीम फक्त आणि फक्त बायनरी लँग्वेजलाच समजते, बायनरी नंबर्सला समजते. बायनरी नंबर्स काय असतात? 1 0 1 0 0 0 1 या प्रकारचे, म्हणजे 1 आणि 0 मध्ये जे नंबर्स असतात ना, त्या नंबर्समध्येच आपल्याला त्या टायमाला काय, जर कोणता पण प्रोग्राम परफॉर्म करायचा असेल तर त्या प्रोग्रामला आपल्याला 0 आणि 1 लँग्वेजमध्ये लिहावं लागायचं. आता अज्युम करा, मला हा जो प्रोग्राम आहे, कोणता, फर्स्टवाला, हा जो प्रोग्राम आहे याला काय करायचं आहे, रन करायचं आहे. या प्रोग्रामला जर मला रन करायचं असेल ना, तर सगळ्यात पहिले मला याचा कोड लिहावा लागेल. आणि तो कशात लिहावा लागेल? मला 0 आणि 1च्या लँग्वेजमध्ये, 0 1 0 1. आणि हा प्रोग्राम राईट केल्यानंतर, लिहिल्यानंतर, टाईप केल्यानंतर तो मी कशामध्ये स्टोअर करेल? एका डिव्हाइसमध्ये, है ना. अज्युम करू आपण या डिव्हाइसमध्ये आपण काय केलं, या प्रोग्रामला स्टोअर केलं, है ना. 0 आणि 1 मध्ये लिहिल्यानंतर हा या डिव्हाइसमध्ये आपण काय केलं, या प्रोग्रामला स्टोअर केलं. या प्रोग्रामला स्टोअर केल्यानंतर मॅन्युअली, ही समजा कम्प्युटर सिस्टीम आहे, है ना. ही काय आपली कम्प्युटर सिस्टीम, आम्हाला तुम्हाला दिसत नाही वाटतं, एकच मिनिटं फक्त. अज्युम करा ही आपली काय, कम्प्युटर सिस्टम. आता हा प्रोग्राम मी तुम्हाला काय बोललो, या डिव्हाइसमध्ये मी स्टोअर केलाय. काय बोललो मी तुम्हाला? या डिव्हाइसमध्ये मी आपला जो फर्स्ट प्रोग्राम आहे तो या डिव्हाइसमध्ये स्टोअर केलाय. मी काय करेल, मॅन्युअली तिकडे जाऊन, जसं आपण पेन ड्राईव्ह लोड करतो ना आपल्या कम्प्युटर सिस्टीममध्ये, काही पण आपल्याला डेटा द्यायचा असेल, त्याच प्रकारे हा प्रोग्राम जर मला रन करायचा असेल तर मी मॅन्युअली त्या प्रोग्रामला राईट करेल. त्या प्रोग्रामला राईट केल्यानंतर या डिव्हाइसमध्ये स्टोअर केले, आणि ह्या डिव्हाइसमध्ये स्टोअर केल्यानंतर कम्प्युटर सिस्टीममध्ये जाऊन मी ह्या प्रोग्रामला काय करेल, लोड करेल. आणि जो कम्प्युटर सिस्टीमचा जो सीपीयू असेल तो या प्रोग्रामला काय करेल, रन करेल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जर मी एक प्रोग्राम एक्झिक्युशनला दिला तर दुसरा प्रोग्राम आपण एक्झिक्यूट करू शकत नाही. याचा अर्थ म्हणजे एका टायमाला फक्त एकच प्रोग्राम एक्झिक्यूट होऊ शकतो. पुन्हा एकदा रिपीट करतोय, त्या टायमाला जर तुम्हाला प्रोग्राम एक्झिक्यूट करायचा असेल तर एका टायमाला तुम्ही फक्त एकच प्रोग्रामला एक्झिक्यूट करू शकत होते. तर मग इथे प्रॉब्लेम काय होतोय, एका टायमाला आपल्याला फक्त एकच प्रोग्राम एक्झिक्यूट करावा लागतोय, बरोबर. आणि मला जर कोणता पण प्रोग्राम, कोणता पण टास्क जर परफॉर्म करायचा असेल तर त्या टास्कला आधी मला 0 आणि 1च्या लँग्वेजमध्ये लिहावं लागेल. आणि त्या लँग्वेजमध्ये लिहिल्यानंतर मला एका डिव्हाइसमध्ये स्टोअर करावं लागेल, पंचकार्डच्या डिव्हाइसमध्ये. पंचकार्ड आपण जेव्हा बॅच ऑपरेटिंग सिस्टीम असेल ना तेव्हा म्हणजे तेव्हा डिस्कस करू. आता फक्त एवढंच लक्षात ठेवा, प्रोग्राम 0 आणि 1 मध्ये कन्वर्ट केल्यानंतर आपण एका डिव्हाइसमध्ये स्टोअर करतोय. डिव्हाइसमध्ये स्टोअर केल्यानंतर आपण कम्प्युटर सिस्टीममध्ये लोड करतोय आणि मग नंतर सीपीयू काय करतोय, त्या प्रोग्रामला एक्झिक्यूट. तुम्ही बघू शकता ही किती किचकट प्रोसेस आहे आणि किती मोठी प्रोसेस आहे. प्रत्येक वेळी आपल्याला मॅन्युअली सगळ्या गोष्टी कराव्या लागत आहे. तर त्यावेळेस असे सॉफ्टवेअर इंजिनियर्स, म्हणजेच कोण, ऑपरेटिंग सिस्टीमचे मम्मी पप्पा, त्यांनी विचार केला, यार आपल्याला प्रत्येक गोष्ट लोड करावं लागते, प्रत्येक गोष्ट मॅन्युअली आपल्याला एक्झिक्यूट करावं लागते. लिटरली तुम्हाला ॲप जरी ओपन करायचं असेल ना, आत्ताच्या टायमाला आपण फक्त डबल क्लिक करतो आणि ते ॲप ओपन होऊन जातं लॅपटॉप आणि कम्प्युटरमध्ये. त्या टायमाला जर तुम्हाला एखादं ॲप जरी ओपन करायचं असेल ना, त्याच्यासाठी तुम्हाला त्याचा पण कोड लिहावा लागेल, म्हणजे पूर्ण मॅन्युअली 0 आणि 1 मध्ये, की बाबा मला हे ॲप ओपन करायचं आहे. तर सॉफ्टवेअर इंजिनियर्सने हाच प्रॉब्लेम बघितला की सगळ्या गोष्टी खूप जास्त किचकट होत आहे. मग त्यांनी विचार केला, आपण एक असं सॉफ्टवेअर बनवू, आपण काय करू, एक असं सॉफ्टवेअर बनवू जो ऑटोमॅटिकली ह्या सगळ्या गोष्टींना काय करेल, हँडल करेल. मग सॉफ्टवेअर इंजिनियरने ऑपरेटिंग सिस्टीम नावाच्या सॉफ्टवेअरला काय दिला, जन्म दिला. वापस एकदा रिपीट करतोय, ऑपरेटिंग सिस्टीमला कोणी जन्म दिला, सॉफ्टवेअर इंजिनियरने. सॉफ्टवेअर इंजिनियरने बघितलं की बाबा हे खूप जास्त अवघड होतंय, म्हणून त्यांनी काय केलं, एक सॉफ्टवेअर बनवलं आणि त्या सॉफ्टवेअरचं नाव काय दिलं, ऑपरेटिंग सिस्टीम. समजलं ऑपरेटिंग सिस्टीम का बनवली गेली. आता मित्रांनो, तुम्हाला ऑपरेटिंग ह्या वर्डचा मिनिंग माहिती आहे का, ऑपरेट म्हणजे काय. ऑपरेटिंग हा वर्ड आलाय ऑपरेट पासून, आणि ऑपरेटलाच आपण काय म्हणतो, मॅनेज. तुम्हाला ऑपरेट हे वर्ड तर माहिती असतील, पण तुम्हाला ह्या वर्डचा मिनिंग माहिती आहे का, सिस्टीम. 2 मिनिटं व्हिडिओला पॉज करा आणि मला कमेंटमध्ये मेन्शन करा सिस्टीम म्हणजे काय. तर मित्रांनो,
खूप साऱ्या मुलांना सिस्टीम म्हणजे असं वाटलं असेल, त्यांनी एक्झाम्पल सांगितले असतील मला, हॉस्पिटल मॅनेजमेंट सिस्टीम, कॉलेज मॅनेजमेंट सिस्टीम है ना, अजून कोणत्या कोणत्या मॅनेजमेंट सिस्टीम असतात तुम्हाला, म्हणजे मी काय विचारलं सिस्टीम, पण तुम्ही काय सांगताय त्याचे एक्झाम्पल. तर मित्रांनो ते तसं नाही राहत. मी सिस्टीम म्हणजे काय आधी ते तुम्हाला एकदम प्रॉपर वे मध्ये सांगतो. ओके, आपण आधी चला तुमचंच एक एक्झाम्पल घेऊ. आपण कोणतं घेऊ? कॉलेज मॅनेजमेंट सिस्टीमचं. कॉलेज मॅनेजमेंट सिस्टीम मधले कंपोनंट सांगा चला मला. कंपोनंट कोणते कोणते असतात कॉलेजमध्ये? पेन असतो, नंतर कोण असतात? टीचर असतात. कोण असतात? पेन, टीचर, स्टुडंट्स असतात. अजून काय असतो? हा बोर्ड असतो, आणि अशाच मल्टिपल गोष्टी असतात. तर याची सिस्टीम कधी बनेल? एक विचार करा, याला आपण सिस्टीम कधी म्हणू? सिस्टीम कधी म्हणू आपण? जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी एकत्र बघितल्या जातील. सिस्टीम कशाला म्हणू आपण? कलेक्शन ऑफ कंपोनंटला. हा कंपोनंट नंबर 1 आहे, हा कंपोनंट नंबर 2 आहे, हा 3, हा 4 आहे. सिस्टीम कधी म्हणू आपण? कलेक्शन ऑफ कंपोनंट्सला. पुन्हा एकदा सांगतो, सिस्टीम म्हणजे काय? कलेक्शन ऑफ कंपोनंट्स. खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, हे समजून घ्या तुम्ही. सिस्टीम म्हणजे काय? कलेक्शन ऑफ कंपोनंट्स. तर तुम्हाला इथपर्यंत समजलं. सिस्टीम इज नथिंग बट द कलेक्शन ऑफ कंपोनंट. त्याच प्रकारे या ऑपरेटिंग सिस्टीमचा मिनिंग काय माहिती आहे का? ऑपरेट मल्टिपल कंपोनंट्स. ऑपरेट काय? मल्टिपल कंपोनंट्स. ऑपरेटिंग सिस्टीमचा एवढाच एक मिनिंग. स्पेलिंग चुकली. ऑपरेटिंग सिस्टीमचा काय मिनिंग आहे? ऑपरेट करायचे. ऑपरेटिंग सिस्टीमचा मिनिंग काय? मल्टिपल कंपोनंटला फक्त काय करायचंय? मला ऑपरेट करायचंय. एवढंच ऑपरेटिंग सिस्टीमचा मिनिंग आहे. एक सॉफ्टवेअर आहे जो काय करतोय? मल्टिपल कंपोनंटला काय करतोय? मॅनेज करतोय. इथपर्यंत समजलं? ही फक्त स्टोरी आहे, याच्यात तुम्हाला एक्झाम मध्ये काहीच नाही लिहायचं. तुम्हाला फक्त मी सिंपल करून सांगतोय, जेणेकरून तुमच्यामध्ये इंटरेस्ट डेव्हलप होईल. आता प्रॉपर एक्झाम मध्ये आन्सर कसं लिहायचं ते आपण डिस्कस करणार आहे. बघा मित्रांनो, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, ऑपरेटिंग सिस्टीम का एक सॉफ्टवेअर आहे. ऑपरेटिंग सिस्टीम का एक सॉफ्टवेअर आहे. पण ऑपरेटिंग सिस्टीम कोणता सॉफ्टवेअर आहे? एक सिस्टीम सॉफ्टवेअर आहे. पुन्हा मी रिपीट करतोय, ऑपरेटिंग सिस्टीम का एक सिस्टीम सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअरचे टोटल 3 प्रकार असतात. आता ते जे पण काही 3 प्रकार आहे ते मी तुम्हाला सॉफ्टवेअर, आपण जेव्हा सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचे लेक्चर घेऊ तेव्हा समजेल. पण आता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, सॉफ्टवेअरचे 3 प्रकारांपैकी एक प्रकार असतो सिस्टीम सॉफ्टवेअर, आणि ही सिस्टीम सॉफ्टवेअर इज नथिंग बट द ऑपरेटिंग सिस्टीम. इथपर्यंत कळलं तुम्हाला? आता ऑपरेटिंग सिस्टीमचे जे काही पुढचे पॉईंट्स आहे ना, ते मी तुम्हाला या डायग्रामच्या थ्रू एक्सप्लेन करतो. हा एक युजर आहे, या युजरचं नाव आहे बिट्टू. पुन्हा एकदा सांगतोय, हा एक युजर आहे, या युजरचं नाव काय? बिट्टू. आणि हा जो बिट्टू आहे ना, हा जो बिट्टू, त्याने काय केली? एक रील बनवली. या बिट्टूने काय केली? एक रील बनवली कच्चा बदाम नावाच्या सॉन्गवर. बिट्टूने एक रील बनवली आहे कच्चा बदाम नावाच्या सॉन्गवर. बिट्टूने काय केली? एक रील बनवली, आणि त्याला ती रील कशावर स्टोअर करायची आहे? त्या कशावर पोस्ट करायची आहे? इंस्टाग्रामच्या ऍप्लिकेशनवर. तुम्हाला दिसतंय का रे? एक मिनिट, ऑपरेटर्स उसावं लागेल. है ना? बिट्टूने काय केलंय? एक त्याला काय करायचं? इंस्टाग्राम नावाच्या ऍप्लिकेशनवर त्याची कच्च्या बदामची जी पण काही रील आहे ती काय करायची? त्याला पोस्ट करायची. मग बिट्टू काय करेल? सगळ्यात पहिले व्हिडिओ शूट करेल त्याची. पुन्हा एकदा सांगतोय, बिट्टू काय करेल? त्याची सगळ्यात पहिले व्हिडिओ शूट करेल. आणि मित्रांनो मला सांगा, बिट्टूने व्हिडिओ शूट केली, आणि व्हिडिओ शूट केल्यानंतर ती त्याच्या डिव्हाइसमध्ये स्टोअर झाली. डिव्हाइसमध्ये स्टोअर झाली म्हणजे काय? ती एका मेमरीमध्ये स्टोअर झाली, आणि त्या मेमरीलाच आपण काय म्हणतो? हार्डवेअर. त्या मेमरीलाच आपण काय म्हणतो? हार्डवेअर. मी पुन्हा एकदा सांगतो, बिट्टूने काय केली? एक रील बनवली, आणि ती कशामध्ये स्टोअर? ती ऑटोमॅटिकली कशामध्ये स्टोअर झाली? एका मेमरीमध्ये. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आणि बिट्टूची इच्छा काय? की बाबा ही जी मी काय रील बनवली ती इंस्टाग्राम नावाच्या ऍप्लिकेशन मध्ये काय मला दिसली पाहिजे. तर बघा प्रोसेस काय होईल. हा बिट्टू आहे, बिट्टूला इंस्टाग्रामचे जे ऍप्लिकेशन आहे त्याच्यावर त्याची काय करायची? रील पोस्ट करायची. मग ती रील पोस्ट करण्यासाठी
पुन्हा एकदा सांगतोय, ती रील पोस्ट करण्यासाठी त्याला सगळ्यात पहिले ह्या ऍप्लिकेशन थ्रू ऑपरेटिंग सिस्टीमला रिक्वेस्ट करावं लागेल, काय की बाबा मला हार्डवेअर म्हणजे मेमरीमध्ये जी पण काही रील आहे ती मला काय करायची, ऍक्सेस करायची. त्याच्यासाठी ऍप्लिकेशनला ऑपरेटिंग सिस्टीम थ्रू रिक्वेस्ट पाठवा लागेल. कोणाला? हार्डवेअरला. मग सगळ्यात पहिले काय करेल, ऍप्लिकेशन ऑपरेटिंग सिस्टीमला रिक्वेस्ट पाठवेल. ऑपरेटिंग सिस्टीम चेक करेल की बाबा हा जो पण काय इंस्टाग्राम नावाचा ऍप्लिकेशन आहे याला ऑथॉरिटी आहे की नाही हार्डवेअर डिव्हाइस ऍक्सेस करायची. मग तो चेक करेल, तो बघेल की बाबा हा याला ऑथॉरिटी आहे, या इंस्टाग्राम ऍप्लिकेशनला ऑथॉरिटी आहे कोणत्या पण इमेज आणि व्हिडिओला ऍक्सेस करायची. मग ऑपरेटिंग सिस्टीम काय करेल, हार्डवेअरमध्ये जिथे कुठे पण त्याची ही जी काय कच्च्या बदामची रील असेल ती स्टोअर असेल ना, तिला काय करेल ऑपरेटिंग सिस्टीम फेच करेल. फेच केल्यानंतर फेच म्हणजे काय करेल, त्याला रिट्रीव्ह करेल म्हणजे तिथून घेईल आणि तिथून घेतल्यानंतर कोणाला प्रोव्हाइड करेल, ऍप्लिकेशनला. आणि फायनली हा जो भेटतोय तो त्याची इंस्टाग्रामची कच्च्या बदामवाली रील जी आहे ती पोस्ट करू शकतो. आता तुम्ही एक गोष्ट बघितली असेल, हा जो ऑपरेटिंग सिस्टीम आहे ना तो एक मिडलमॅन सारखा काम करतोय बघा ऍप्लिकेशन आणि हार्डवेअरच्या मध्ये. आणि त्याच मिडलमॅनला आपण काय म्हणत असतो, मी रिपीट करतो, त्याच मिडलमॅनला आपण काय म्हणत असतो, इंटरफेस. आणि हा जो इंटरफेस वर्ड आहे हा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, या शब्दाला विसरू नका. पुन्हा एकदा सांगतोय, ऍप्लिकेशन आणि हार्डवेअरच्या मध्ये ऑपरेटिंग सिस्टीम ॲज अ मिडलमॅन काम करते आणि त्याच मिडलमॅनला आपण काय म्हणतो, इंटरफेस. मग आता ह्या गोष्टीवरून आपण आपल्या एक्झाम मध्ये ऑपरेटिंग सिस्टीमचं जे आन्सर लिहिणार त्याचा फर्स्ट पॉईंट असा बनवू शकतो का, फर्स्ट पॉईंट आपण असा बनवू शकतो की ऑपरेटिंग सिस्टीम का एक सिस्टीम सॉफ्टवेअर आहे. ऑपरेटिंग सिस्टीम का एक सिस्टीम सॉफ्टवेअर आहे जे की ऍक्ट करते ॲज अ इंटरफेस बिटवीन ऍप्लिकेशन अँड हार्डवेअर. पुन्हा एकदा जे पण पहिला पॉईंट आहे तो मी एक्सप्लेन करतोय. ऑपरेटिंग सिस्टीम इज अ सिस्टीम सॉफ्टवेअर दॅट ऍक्ट ॲज अन इंटरफेस बिटवीन ऍप्लिकेशन अँड हार्डवेअर. हा झाला तुमचा फर्स्ट पॉईंट. आता दुसरा पॉईंट. आतापर्यंत मित्रांनो आपण काय बघितलं, चला हे राहू देतो. आतापर्यंत आपण काय बघितलं, व्हॉट इज ऑपरेटिंग सिस्टीम. ऑपरेटिंग सिस्टीम काय, आतापर्यंत आपण हेच बघितलं. पण ऑपरेटिंग सिस्टीमचे फंक्शन्स काय, ऑपरेटिंग सिस्टीम काय मॅनेज करते, कोणत्या प्रकारचे सर्व्हिस प्रोव्हाइड करते ते आपण बघणार आहे. तर मी तुम्हाला आता काय बोललो, ऑपरेटिंग सिस्टीम हे जे पण काय ऍप्लिकेशन त्याला एखादा फोटो ऍक्सेस करायचा असेल तर ती रिक्वेस्ट कोणाकडे जाईल, ऑपरेटिंग सिस्टीमकडे. ऑपरेटिंग सिस्टीम कोणाला रिक्वेस्ट सेंड करेल, हार्डवेअर डिव्हाइसला. आणि हार्डवेअर डिव्हाइसला रिक्वेस्ट सेंड करल्यानंतर तिथून ती काय करते, त्या फोटो आणि त्या व्हिडिओला काय करते, फेच करते. मग मी असं म्हणू शकतो की ऑपरेटिंग सिस्टीम एक प्रकारे हार्डवेअरला मॅनेज करते. माझा दुसरा पॉईंट काय बनू शकतो, ऑपरेटिंग सिस्टीम काय करते, मॅनेजेस हार्डवेअर रिसोर्सेस. मी पुन्हा रिपीट करतोय, ऑपरेटिंग सिस्टीम काय करते, मॅनेजेस हार्डवेअर रिसोर्सेस. आणि तुम्हाला सर्वांना माहिती असेल, आपण लॅपटॉपवर जर समजा तुम्हाला एखादी फाईल बनवायची तर ती फाईल बनवण्यासाठी तुम्ही सिम्पली काय करतात, न्यू फोल्डरवर क्लिक करतात. न्यू फोल्डरवर जाऊन त्या फाईलला नाव देतात. ओके. आणि फ्युचरमध्ये जर तुम्हाला त्या फाईलचं नाव चेंज करायचं असेल तुम्ही त्याला रिनेम पण करू शकता. आणि ह्या सगळ्या गोष्टी कोणा थ्रू पॉसिबल होतं, आपल्याला फक्त ऑपरेटिंग सिस्टीम थ्रू. तर मी असं म्हणू शकतो का की ऑपरेटिंग सिस्टीम आपल्याला एक सर्व्हिस प्रोव्हाइड करते आणि त्या सर्व्हिसचं नाव काय, फाईल मॅनेजमेंट. ओके. हे मॅनेजमेंट नावने लिहिते मी. ऑपरेटिंग सिस्टीम कोणती सर्व्हिस प्रोव्हाइड करते, एक फाईल मॅनेजमेंट. मी आत्ताच तुम्हाला म्हटलं ऑपरेटिंग सिस्टीम काय करते, मेमरीला मॅनेज करते. मग आपण दुसरी सर्व्हिस म्हणू शकतो का, ऑपरेटिंग सिस्टीम काय करते, मेमरीला मॅनेज करते. आत्ताच मी तुम्हाला म्हटलं की ऑपरेटिंग सिस्टीम काय वेगवेगळ्या डिव्हाइसेसला सुद्धा मॅनेज करते. फॉर एक्झाम्पल, मी माऊसचा डबल क्लिक केला आणि एक ॲप ओपन झालं. मी कीबोर्डवरचं एक एस दाबला आणि एस मला काय भेटतंय, आउटपुट म्हणून आपल्या डिस्प्लेवर दिसतं. तर मी असं म्हणू शकतो ऑपरेटिंग सिस्टीम काय करते, डिव्हाइस मॅनेजमेंट करते. ऑपरेटिंग सिस्टीम काय करते, डिव्हाइस मॅनेजमेंट. इथपर्यंत कळलं. आणि ऑपरेटिंग सिस्टीम अजून काय करते, प्रोसेसला पण मॅनेज करते, प्रोसेस मॅनेजमेंट. आता मित्रांनो, प्रोसेस म्हणजे काय मी ते तुम्हाला एकदम शॉर्टमध्ये सांगतो. पुढचे जे पण काही लेक्चर्स असतील ना त्याच्यामध्ये आपण बघणार आहे प्रोसेस म्हणजे काय. शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो,
इथे जागा आहे. ओके, या एवढ्या एरियामध्ये सांगतो तुम्हाला. सी मध्ये तुम्ही वेगवेगळे प्रोग्राम लिहिता. ओके, आपण एक फक्त प्रोग्राम एक अज्युम करू, इंट मेन हॅश इन्क्लूड. आपल्याला काय करायचं, हॅलो वर्ल्डला प्रिंट करायचं है ना. हा काय सीचा एक हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम आहे. अज्युम करा फक्त, हा काय एक सीचा हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम आहे. आणि व्हीएस कोड मध्ये इथे बघा एक प्लेचं बटन असतं. प्ले म्हणजे रन करण्याचं. जेव्हा हा प्रोग्राम आपण रन करू ना, हा आता फक्त एक प्रोग्राम आहे. ओके, या प्रोग्रामला आपण जेव्हा रन करू ना, रन झाल्यानंतर हा प्रोग्राम कशामध्ये कन्वर्ट होऊन जाईल, प्रोसेसमध्ये. पुन्हा एकदा सांगतोय, जेव्हा प्रोग्राम रन केल्यानंतर प्रोसेसमध्ये कन्वर्ट होतो, त्याच गोष्टीला आपण प्रोसेस मॅनेजमेंट म्हणत असतो. काय, वापस एकदा सांगतो, प्रोसेस म्हणजे काय, एक प्रोग्राम आहे, तो एक्झिक्यूट केला, एक्झिक्यूट झाल्यानंतर त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, एका प्रोसेसमध्ये. मग प्रोसेसची डेफिनेशन काय असते, प्रोसेस इज नथिंग बट अ प्रोग्राम इन एक्झिक्युशन. इथपर्यंत समजलं. आणि ह्या सगळ्या गोष्टींना कोण मॅनेज करतं, ऑपरेटिंग सिस्टीम स्वतः मॅनेज करते. म्हणून आपण इथे म्हटलं प्रोसेस मॅनेजमेंट. तर जो तुम्ही एक्झाम मध्ये सेकंड पॉईंट लिहिणार आहे, व्हॉट इज ऑपरेटिंग सिस्टीमचा, तो सेकंड पॉईंट काय बनेल, ऑपरेटिंग सिस्टीम मॅनेजेस हार्डवेअर रिसोर्सेस. पुन्हा एकदा सांगतो, ऑपरेटिंग सिस्टीम मॅनेजेस हार्डवेअर रिसोर्सेस अँड प्रोव्हाइड्स सर्व्हिसेस such as file management, memory management, device management and process management. पुन्हा एकदा सांगतो, ऑपरेटिंग सिस्टीम मॅनेजेस हार्डवेअर रिसोर्सेस अँड प्रोव्हाइड्स सर्व्हिसेस सच ॲज फाईल मॅनेजमेंट, मेमरी मॅनेजमेंट, डिव्हाइस मॅनेजमेंट, प्रोसेस मॅनेजमेंट. हे झाले तुमचे 2 पॉईंट. 2 पॉईंट तुम्हाला नक्की कळले असतील, मी असं अज्युम करतोय. ओके, आता हे 2 पॉईंट लिहिल्यानंतर तिसरा पॉईंट तुम्ही काय मेन्शन करणार आहे, ही स्वतः ही डायग्राम आहे. ओके, ही डायग्रामला मेन्शन करण्याच्या वेळेस तुम्हाला फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, इथं लेबल्स टाकायचे. फॉर एक्झाम्पल, युजर इंटरॅक्टिंग विथ ॲप्लिकेशन सच ॲज ब्राउझर, गेम्स. इथे तुम्ही म्हणू शकता, ॲप्लिकेशनला तो ॲरो दिलाय ना, ॲप्लिकेशन रिक्वेस्टिंग हार्डवेअर रिसोर्सेस. ऑपरेटिंग सिस्टीमच्या इथे तुम्ही एक लेबल टाकू शकतात, ऑपरेटिंग सिस्टीम मॅनेजेस मल्टिपल हार्डवेअर डिव्हाइसेस, है ना. आणि इकडे हा जो डायरेक्ट आपण ॲरो दिलेला ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये, तिथे तुम्ही म्हणू शकता युजर इज डायरेक्टली इंटरॅक्टिंग विथ ऑपरेटिंग सिस्टीम. आता हे कसं पॉसिबल आहे, जेव्हा तुम्ही लॅपटॉपमध्ये Alt F4 दाबतात आणि शटडाऊन करताना त्याच्या थ्रू तुम्ही डायरेक्ट, म्हणजे एक प्रकारे तुम्ही डायरेक्ट ऑपरेटिंग सिस्टीमशीच कॉन्टॅक्ट करताय. म्हणजे काय, एक प्रकारे तुम्ही ऑपरेटिंग सिस्टीमलाच डायरेक्ट त्याच्याशी कम्युनिकेट करताय की बाबा माझं जे पण काय लॅपटॉप आहे त्याला शटडाऊन करून दे. हे एक प्रकारे काय झालं, ऑपरेटिंग सिस्टीमशी कम्युनिकेशन. इथे तुम्ही बघू शकता, युजर काय करतो, आधी ऍप्लिकेशन ओपन करतोय, रिक्वेस्ट कशाच्या थ्रू जाते, ऍप्लिकेशनच्या थ्रू, डायरेक्ट युजरच्या थ्रू रिक्वेस्ट नाही जाते. म्हणून आपण इथे म्हणतो ऍप्लिकेशन रिक्वेस्टिंग ऑपरेटिंग सिस्टीम फॉर हार्डवेअर रिसोर्सेस. आणि इथे तुम्ही म्हणू शकता युजर डायरेक्टली इंटरॅक्टिंग विथ ऑपरेटिंग सिस्टीम अँड ऑपरेशन सच ॲज शटडाऊन. ओके, तर याचे जे लेबल्स आहे आणि याची जी डायग्राम आहे ना, ती मी तुम्हाला नोट्समध्ये सगळ्या गोष्टी नोट्समध्ये प्रोव्हाइड केलेल्या आहे. तुम्हाला जर नोट्स पाहिजे असेल तर या यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हॉट्सअपची म्हणजे व्हॉट्सअप ग्रुपची लिंक टाकली. त्या लिंकवर क्लिक करा आणि ग्रुपमध्ये ॲड व्हा. तिथे मी तुम्हाला सगळ्या नोट्स प्रोव्हाइड करेल. ओके, तर तुम्हाला तिसरा पॉईंट कळला असेल. तिसरा पॉईंट कळल्यानंतर तुम्हाला 4था पॉईंट लिहायचा. 4था पॉईंट कोणता आहे, 4th पॉईंट तुम्हाला लिहायचा आहे ऑपरेटिंग सिस्टीमचे एक्झाम्पल. तुम्हाला सर्वांना माहिती असेल ऑपरेटिंग सिस्टीमचे एक्झाम्पल्स. फॉर एक्झाम्पल, विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम. कोणती, विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम. अजून एक ऑपरेटिंग सिस्टीम माहिती तुम्हाला, उबंटू, है ना, उबंटू, लिनक्स, मॅक ओएस म्हणजे आपल्या ॲपलच्या लॅपटॉपला ऑपरेट करणारी ऑपरेटिंग सिस्टीम कोणती, मॅक ओएस. iOS मोबाईलला ऑपरेट करणारी ॲपलच्या. अँड्रॉइडच्या मोबाईलला ऑपरेट करणारी कोणती, अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम. तर हे सगळे काय झाले ऑपरेटिंग सिस्टीमचे एक्झाम्पल्स. ओके, आणि हे सगळे पॉईंट्स लिहिल्यानंतर तुम्हाला किती मार्क भेटतील, 2 मार्क्स. हे सगळे पॉईंट लिहिल्यानंतर तुम्हाला फक्त मिळतील 2 मार्क्स. तुम्हाला एक आयडिया आली असेल. पुन्हा एकदा सांगतो, ऑपरेटिंग सिस्टीमचा जर क्वेश्चन आला तुम्हाला, व्हॉट इज ऑपरेटिंग सिस्टीम, तर तुम्हाला काय करायचे, जे मी आता 4 पॉईंट एक्सप्लेन केले त्या 4 पॉईंटला आहे तसं जसंच्या तसं लिहायचं. ओके,
तर आता तुम्हाला हे समजलं असेल. त्याच्यानंतर आपण काय शिकणार आहे, एकच मिनिट. ओके, हे झाल्यानंतर आपण आपण आता काय शिकणार आहे, ऑपरेटिंग सिस्टीमचे डिफरंट डिफरंट फंक्शन्स आणि याच फंक्शन्सला तुम्ही काय म्हणू शकतात, ऑपरेशन्स. तर मित्रांनो, पेपरमध्ये एक मिनिट. तर मित्रांनो, पेपरमध्ये तुम्हाला एक क्वेश्चन येईल, एक्सप्लेन फंक्शन्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम, किंवा तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो, एक्सप्लेन ऑपरेशन्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम. तर जेव्हा पण हा क्वेश्चन आला ना, त्याचा आन्सर तुम्हाला काय लिहायचं मी तुम्हाला सांगतो. आणखी एक क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला, इनलिस्ट फंक्शन्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम अँड इनलिस्ट ऑपरेशन ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम. आता ह्या फंक्शन्स आणि ऑपरेशन्सला आपण शिकून घेऊया. या फंक्शन्स आणि ऑपरेशन्सला शिकण्याआधी तुम्हाला मी आधी एक स्टोरी सांगतो. ही स्टोरी कम्प्लिटली हायपोथेटिकल आहे, कम्प्लिटली काल्पनिक गोष्ट आहे. ओके, या गोष्टीला जास्त मनावर लावून नका घेऊ. ही गोष्ट फक्त तुम्हाला सिंपल लँग्वेजमध्ये एक्सप्लेन करण्यासाठी मी स्वतः बनवली. तर चला या गोष्टीला सुरुवात करू आपण. ओके, तर ही गोष्ट सुरुवात करूया आपण. एक प्रोसेस नावाचा मुलगा आहे. त्या प्रोसेस नावाच्या मुलाचा बाहेर कोणातरी मुलगीसोबत अफेअर चालू, आणि त्याने काय केलं, त्याच्या गर्लफ्रेंडचे ना जे पण काही त्यांचे ते वाले फोटोज होते ना, ते त्यांनी काय केले, एका मेमरीमध्ये स्टोअर केले. मेमरीमध्ये स्टोअर केल्यानंतर, मेमरी कुठे असते, एका मेमरीमध्ये स्टोअर केल्यानंतर त्यांनी ते कशाच्या थ्रू स्टोअर केले, एका फाईलच्या थ्रू. म्हणजे पुन्हा एकदा गोष्ट सांगतो, एक प्रोसेस नावाचा मुलगा आहे, त्याचे त्याच्या गर्लफ्रेंड सोबत अफेअर आहे काहीतरी, है ना. त्यांचे असे ते वाले जे पण काही फोटो आहेत ते त्यांनी कशामध्ये स्टोअर केले, मेमरीमध्ये स्टोअर केले. ओके, आणि ते कशाच्या थ्रू स्टोअर केले, त्यांनी एका फाईलच्या थ्रू मेमरीमध्ये ते सगळे फोटो काय केले, स्टोअर केले. आणि मेमरी आणि ती फाईल कशामध्ये असते, एका डिव्हाइसमध्ये असते. पुन्हा एकदा सांगतोय, कशामध्ये असते, एका डिव्हाइसमध्ये असते. नंतर त्याला आठवलं की बाबा, आपण हे सगळे फोटो तर स्टोअर करतोय, पण यांना सिक्युरिटी आणि प्रोटेक्शन पण द्यावं लागेल ना, कारण की घरचे जे पण काही लोक असतील त्या घरच्यांनी जर ते फोटो बघितले तर काहीतरी मॅटर वगैरे काहीतरी होऊ शकतं. म्हणून त्यांनी त्यांना काय दिलं, सिक्युरिटी आणि प्रोटेक्शन प्रोव्हाइड केलं. त्याच्यानंतर तो घरी आला, त्याने काय केलं, कम्युनिकेशन केलं. पुन्हा एकदा सांगतोय, त्यांनी काय केलं, कम्युनिकेशन केलं त्याच्या गर्लफ्रेंड सोबत. ओके, की बाबा मी घरी आलो, असं तसं त्यांनी सांगितलं. आणि त्याच्यानंतर त्याने बुटं घातले आणि काय केला, तो जॉबला गेला. तुम्ही म्हणत असतील, अरे यार हा मुलगा काय बोलतोय, कोणती स्टोरी सांगतोय. तुम्हाला आता लगेच समजेल मी ही स्टोरी का सांगितली. ओके, मी आताच तुम्हाला सांगितलं की एक क्वेश्चन येईल, इनलिस्ट फंक्शन्स और ऑपरेशन्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम. त्याचा आन्सर कशा प्रकारे लिहायचं. एक प्रोसेस नावाचा मुलगा आहे, प्रोसेस मॅनेजमेंट आहे ना, त्याच्या जीएफ सोबत काय अफेअर चालू आहे. त्याने काय केले, मग त्यांच्या मेमरीज, ते वाले जे फोटो होते त्यांनी काय केलं, त्याच्या मेमरीज बनवल्या. आणि त्या मेमरीज त्यांनी कशा स्टोअर केल्या, फाईलमध्ये स्टोअर केल्या. त्या ज्या पण काय मेमरी होत्या त्या त्यांनी कशामध्ये स्टोअर केल्या, फाईलमध्ये. आणि फाईल कशामध्ये असते, एका डिव्हाइसमध्ये असते. फाईल कशामध्ये असते, डिव्हाइसमध्ये. नंतर त्याला करंट लागला की बाबा हे माझे जे पण काय ते वाले फोटोज आहेत ते माझ्या घरचे बघू शकतात. म्हणून त्यांनी काय केलं, सिक्युरिटी अँड प्रोटेक्शन काय केलं, त्यांनी प्रोव्हाइड केलं, सिक्युरिटी आणि प्रोटेक्शन. त्याच्यानंतर तो घरी आला, त्याने त्याच्या जीएफला पुन्हा फोन केला. म्हणजेच काय केलं, त्यांनी कम्युनिकेशन केलं. जीएफला फोन केला म्हणजे त्याने काय केलं, कम्युनिकेशन. त्याच्यानंतर त्याने फोन ठेवला. फोन ठेवल्यानंतर त्याने काय केलं, त्याचे बुटा घातले. म्हणजेच काय, बुटिंग द सिस्टीम, बुटिंग द सिस्टीम. आणि लास्टला बुटा घातल्यानंतर तो कुठे गेला, जॉबला गेला. कुठे गेला, जॉबला. आणि त्यालाच आपण काय म्हणू, जॉब अकाउंटिंग.
मस्त आहे ना. हे बघा, आपल्याला ना आपलं ह्युमन ब्रेन, ओके, ही गोष्ट सांगण्यामागे कारण आहे, आपलं जे ह्युमन ब्रेन आहे ना, हे ना वाईट गोष्टी जास्त लवकर अडॅप्ट करतं, वाईट गोष्टी जास्त लवकर लक्षात ठेवतं. म्हणून मी त्या वाईट गोष्टींना डिसएडव्हान्टेजलाच आपण काय केलं, ऍडव्हान्टेज म्हणून त्या सगळ्या गोष्टींना काय केलंय, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला. वापस एकदा स्टोरी सांगतो. एक प्रोसेस नावाचा मुलगा आहे, म्हणजे काय, प्रोसेस मॅनेजमेंट. त्याचं त्याच्या जीएफ सोबत अफेअर होतं. ते वाले फोटोज होते, ते त्यांनी कशामध्ये स्टोअर केले, ते त्यांनी एका मेमरी म्हणून त्याला स्टोअर करायचे होते. आणि ते फोटो त्यांनी कशात स्टोअर केले, एका फाईलमध्ये स्टोअर केले. फाईल कशात असते, एका डिव्हाइसमध्ये. नंतर त्याला करंट लागला की बाबा माझ्या घरचे लोक ते फोटोज, ते फोल्डर्स बघू शकतात, म्हणून त्याने काय केलं, सिक्युरिटी आणि प्रोटेक्शन प्रोव्हाइड केलं. घरी आला, त्याने पुन्हा त्याच्या जीएफला फोन लावला. आणि फोन लावल्यानंतर, एक मिनिट पाणी पिऊ द्या मला, है ना. घरी आला, त्याने त्याच्या जीएफला फोन लावला. फोन लावला म्हणजेच काय, त्याने केलं, कम्युनिकेशन केलं. कम्युनिकेशन केल्यानंतर त्याने फोन ठेवला. बुटं घातले म्हणजे काय, बुटिंग द सिस्टीम. त्याच्यानंतर तो गप काय गेला, जॉबला गेला. आणि त्यालाच आपण काय म्हटलं, जॉब अकाउंटिंग. तर मित्रांनो, जेव्हा पण तुम्हाला असा क्वेश्चन येईल ना, इनली फंक्शन्स अँड ऑपरेशन्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम, तेव्हा तुम्ही हे 8 पॉइंट्स लिहू शकतात. तुम्हाला वाटलं जर तुम्ही दुसरी स्टोरी पण बनवू शकतात, काही हरकत नाही. ओके. तर जेव्हा पण तुम्हाला इंग्लिशचं जर काही आलं ना, तर तुम्ही हे 8 पॉइंट मेन्शन करू शकतात, है ना. एक मिनिट. आता मित्रांनो, प्रश्न आला, हे जे पण काय आपण इनलिस्ट केलंय त्या सगळ्यांचे ऑपरेशन. तुम्हाला क्वेश्चन येईल, एक्सप्लेन फंक्शन्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम. तर तेव्हा त्याचं डिस्क्रिप्शन कसं लिहायचं ते आपण लॅपटॉपमध्ये बघून घेऊया. लॅपटॉपमध्ये का बरं माहिती आहे का, जर मी ते सगळे फंक्शन्स जर या व्हाईट बोर्डवर लिहिले, तर ते सर्व खिचडी सारखं होऊन जाईल, सगळं गिचीमिची होऊन जाईल, म्हणजे तुम्हाला समजणार नाही. तर त्याच्यासाठी आपण लॅपटॉपवरच सगळ्या गोष्टी काय करून घेऊ, त्यांचं डिस्क्रिप्शन असेल ना, ते लॅपटॉपवर समजून घेऊ. आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो, ज्या प्रकारे तुम्हाला या व्हाईट बोर्डवर समजले ना, त्याच प्रकारे मी तुम्हाला 100% लॅपटॉपवर त्या सगळ्या कन्सेप्ट एकदम सिम्पल लँग्वेज मध्ये शिकवणार आहे. तर चला आपण लॅपटॉपमध्ये त्या कन्सेप्टला सगळ्यांना शिकून घेऊया. हॅलो एव्हरीवन. आता आपण फंक्शन्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टीमचा आन्सर एकदम प्रॉपर मध्ये डिस्कस करणार आहे. त्याच्या आधी मी तुम्हाला फक्त ऑपरेटिंग सिस्टीमचा आन्सर मी जे नोट्स मध्ये इन्क्लूड केलंय ते एकदा दाखवेल. त्याच्यानंतर कंपोनंट ऑफ कम्प्युटर सिस्टीमचा आन्सर आपण फक्त एकदा बघून घेऊया. ते कोणत्या वेळेने मी माझ्या नोट्स मध्ये टाकलंय आणि त्याचं रिझन काय ते फक्त आपण बघू. तर या आहेत आपल्या नोट्स डिप्लोमा गुरुकुलच्या. जर तुम्हाला या नोट्स पाहिजे असतील तर सिंपल या व्हॉट्सअप ग्रुपचा जो QR मी दिलेला आहे त्याला स्कॅन करा. तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड होऊन जातील आणि वन्स यू ऍड इन टू द ग्रुप आय विल सेंड यू ऑपरेटिंग सिस्टीम नोट्स. ओके. आणि जर तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड व्हायचं असेल तर इथे मी एक लिंक पण दिली. या लिंक थ्रू सुद्धा तुम्ही काय होऊ शकतात, ऍड होऊ शकतात. आता आपण सगळ्यात पहिले व्हॉट इज ऑपरेटिंग सिस्टीम याचा आन्सर मी कोणत्या वेने दिलाय ते फक्त तुम्ही बघून घ्या. हे एकदा फक्त रीड करा. जे आपण व्हाईट बोर्डवर शिकलो होतं ना, तेच आन्सर मी इथं लिहिलेलं आहे. बरोबर. त्याची डायग्राम सुद्धा तीच आहे. या डायग्रामचे फक्त काय करा, तुम्ही एकदा लेबल बघून घ्या. लेबल बघितले का एक दोनदा या डायग्रामची प्रॅक्टिस पण करा, तुमच्या लक्षात येऊन जाईल. हे एक्झाम्पल बघून घ्या. ओके. आता काय दिलं आपण इथं, व्हॉट आर द कंपोनंट ऑफ कॉम्प्युटर सिस्टम. तर फ्रेंड्स, हा जो टॉपिक आहे ना, हा आपल्या एक्झाम मध्ये येणार नाही तुम्हाला आणि हा आपल्या सिलेबस मध्ये पण नाही. हा फक्त मी तुम्हाला समजण्यासाठी, म्हणजे तुमचा ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये इंटरेस्ट बिल्ड होण्यासाठी हा टॉपिक टाकलेला आहे. हा टॉपिक जी स्किमचा आहे तसं बघायला गेलं तर, म्हणून हा टॉपिक फक्त एकदा रीड करून घ्या, तुम्हाला नीट समजून जाईल. आता आपण काय करू, फंक्शन्स और ऑपरेशन्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टीमच्या आन्सरला कोणत्या वेने लिहायचं ते नीट समजून घेऊया. तर इथं काय दिलंय त्यांनी, फर्स्ट पॉइंट प्रोसेस मॅनेजमेंट. आता प्रोसेस मॅनेजमेंट म्हणजे काय, अ प्रोग्राम इन एक्झिक्युशन इज कॉल्ड ॲज प्रोसेस. बरोबर. जेव्हा पण एखादा प्रोग्राम रन होत असेल, ओके, तर ती जी रनिंगची प्रोसेस आहे ना, तर त्यालाच आपण काय म्हणत असतो, प्रोसेस म्हणत असतो. म्हणजे एखादा प्रोग्राम जर रन होत असेल ना, तर त्यालाच आपण काय म्हणत असतो, प्रोसेस. हे मी तुम्हाला एक रिअल टाइम एक्झाम्पलने, एक रिअल वर्ल्ड एक्झाम्पलने सांगतो. बरोबर. फ्रेंड्स,
मी तुम्हाला सांगितलं होतं की सॉफ्टवेअर इज नथिंग बट अ प्रोग्राम. सॉफ्टवेअर काय एक प्रोग्रामनेच बनवलं आहे ना सॉफ्टवेअर, म्हणून आपण त्याला काय म्हणू शकतो, सॉफ्टवेअरला प्रोग्राम पण म्हणू शकतो. इथपर्यंत कळलं? या टास्क बार मध्ये बघा, डिफरंट डिफरंट तुम्हाला सॉफ्टवेअर दिसत आहे. या सॉफ्टवेअरला आपण प्रोग्राम पण म्हणू शकतो, है ना. त्याच्या आधी मी तुम्हाला प्रोसेस कशी असते ते दाखवून देतो. हे आहे आपलं टास्क मॅनेजर, तुम्ही बघू शकता. आणि इथे बघा प्रोसेस असतील आहे. याचा असा मिनिंग आहे की आत्ता करंटली माझ्या कम्प्युटर सिस्टीम मध्ये एवढ्या प्रोसेसेस काय होत आहे, एक्झिक्यूट होत आहे. काय आत्ता करंटली माझ्या कम्प्युटर सिस्टीम मध्ये एवढ्या सगळ्या प्रोसेस काय होत आहे, एक्झिक्यूट होत आहे. बरोबर. आता मी तुम्हाला एक लाईव्ह एक्झाम्पल दाखवतो, प्रोग्रामचं प्रोसेसमध्ये कसं काय कन्व्हर्जन होतं ते. ओके. आता मी तुम्हाला काय सांगितलं, सॉफ्टवेअर इज नथिंग बट अ प्रोग्राम. तर आपण काय करू, या प्रोग्रामला प्रोसेसमध्ये कन्वर्ट करू. कोणता? क्रोम नावाचा प्रोग्राम आहे ना, हा इथं क्रोम दिसतोय ना तुम्हाला, याला आपण प्रोसेसमध्ये कन्वर्ट करू. मी क्रोमवर क्लिक केलं, हा प्रोग्राम काय झाला, आता रन झाला. आता हा प्रोग्राम करंटली काय होतोय, रन होतोय. बघा, प्रोसेसमध्ये पण आता गुगल क्रोम येऊन गेला, दिसतोय तुम्हाला. प्रोसेसमध्ये काय आला, गुगल क्रोम. म्हणजे आपल्या प्रोग्रामचं प्रोसेसमध्ये सक्सेसफुली कन्व्हर्जन झालंय. आता मी काय करतो, ही जी पण काय प्रोसेस आहे ना, हिला क्लोज करतो. बरोबर, हिला टर्मिनेट करतो. बघा, प्रोसेसच्या लिस्टमध्ये सुद्धा आपला प्रोग्राम जो एक्झिक्यूट होत होता, तो काय झाला, डिलीट झाला. आय होप तुम्हाला रिअल वर्ल्ड एक्झाम्पल एकदम नीट समजलं असेल प्रोसेस म्हणजे काय. तर पुन्हा एकदा सांगतो, प्रोसेस इज नथिंग बट अ प्रोग्राम इन एक्झिक्युशन. ओके. आता सेकंड पॉइंट दिलाय त्यांनी आपल्याला, ऑपरेटिंग सिस्टम इज रिस्पॉन्सिबल फॉर क्रिएटिंग, डिलीटिंग, सस्पेंडिंग अँड रेझ्युमिंग द प्रोसेस. आत्ताच मी तुम्हाला टास्क मॅनेजरच्या थ्रू काय करून दाखवलं, एक प्रोसेसला क्रिएट करून दाखवलं, एक प्रोसेसला डिलीट सुद्धा करून दाखवलं. पण राहिला विषय सस्पेंडिंगचा आणि रेझ्युमिंग द प्रोसेसचा. हे तुम्ही आता करंटली फक्त एवढंच लक्षात घ्या की अशा सगळ्या गोष्टी काय करतात, एक्झिस्ट करतात. ऍक्च्युअली हे जे टॉपिक आहे ना, सस्पेंड, रेझ्युमिंग, हे सगळे ना प्रोसेसच्या स्टेट आहे. हे तुम्हाला आता नेक्स्ट जे आपण चॅप्टर शिकू ना प्रोसेसच्या रिलेटेड, त्याच्यामध्ये मी तुम्हाला कव्हर करूनच जाणार. म्हणून आता सध्या पुरतं तुम्ही काय लक्षात ठेवा, ऑपरेटिंग सिस्टीम कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, प्रोसेसला क्रिएट करण्यासाठी, प्रोसेसला डिलीट करण्यासाठी, सस्पेंड करण्यासाठी आणि प्रोसेसला रेझ्युम करण्यासाठी. हे दोन पॉईंट फक्त तेच सांगतात. सेकंड पॉईंट आहे आपला मेमरी मॅनेजमेंट. मेमरी मॅनेजमेंट काय सांगताय चला बघू. ऑपरेटिंग सिस्टम इज रिस्पॉन्सिबल फॉर अलोकेशन, डीअलोकेशन ऑफ मेमरी टू द सिस्टम प्रोग्राम ॲज वेल ॲज अदर प्रोग्राम्स अँड डेटा. तर आता पुन्हा आपण टास्क मॅनेजर ओपन करू. हे बघा, ऑपरेटिंग सिस्टम काय करते, आपलं स्टेटमेंट पुन्हा एकदा रीड करा. ऑपरेटिंग सिस्टम कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, अलोकेशन आणि डिअलोकेशन करण्यासाठी. कोणाचं, मेमरीचं अलोकेशन आणि डिअलोकेशन करण्यासाठी. आपले जे ऑपरेटिंग सिस्टम आहे ती काय रिस्पॉन्सिबल आहे. तर बघा, इथे दिसतंय का तुम्हाला मेमरी. ऑपरेटिंग सिस्टमने बघा किती साऱ्या प्रोसेसला मेमरी काय केली, अलोकेट केली. बघा, मेमरीची 1.6 MB प्रोसेसने काय केली, अलोकेट. 9.3 MB ही प्रोसेसने आपल्या ऑपरेटिंग सिस्टमने काय केली, अलोकेट केली. सॉरी, मी प्रोसेस बोललो असेल आता. तर ऑपरेटिंग सिस्टमने किती, विंडोज डिफॉल्ट लॉक स्क्रीनला 1.5 MB अलोकेट केलेली, बरोबर, मेमरी अलोकेट केलेली. मायक्रोसॉफ्टने किती मेमरी अलोकेट केली, 9.7 MB. तुम्ही इथे बघू शकता. तर यांना तेच सांगायचं, ऑपरेटिंग सिस्टम कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, अलोकेशन ऑफ मेमरीसाठी. आणि ऑपरेटिंग सिस्टम डिअलोकेशनसाठी कशी रिस्पॉन्सिबल आहे, मी तो तुम्हाला दाखवतो. पुन्हा एकदा आपण या क्रोमला काय केलं, एक्झिक्यूट केलं. सॉरी यार, हां, या क्रोमला मी एक्झिक्यूट केलं. इथे बघू शकता तुम्ही, क्रोमला ना आपल्या ऑपरेटिंग सिस्टमने एवढी मेमरी अलोकेट केलेली. किती, 197 MB एवढी मेमरी अलोकेट केली. आता आपण काय करू, याची मेमरी डिअलोकेट करू. बरोबर, त्या मेमरीला काय करू, आपण डिअलोकेट करू. क्रोमला काय करू, कट करू. बघा, मेमरीचं काय झालं, डिअलोकेशन झालं. मग इथे आपण तेच म्हटलं, ऑपरेटिंग सिस्टम इज रिस्पॉन्सिबल फॉर अलोकेशन ऑफ मेमरी अँड डिअलोकेशन ऑफ मेमरी टू द सिस्टम प्रोग्राम. बरोबर, ऑपरेटिंग सिस्टम कोणाला मेमरी देते, एक प्रकारे प्रोग्रामलाच मेमरी देते ना. मी तुम्हाला आत्ताच बोललो, ऑपरेटिंग सिस्टम काय, प्रोग्राम.
तर इथं आपण काय म्हटलंय फक्त सिस्टीम प्रोग्राम म्हणू शकतात तुम्ही, किंवा ॲज वेल ॲज अदर प्रोग्राम म्हणजे डिफरंट कोणते तरी प्रोग्राम असतील त्यांना, अँड डेटा. ओके. तर हा स्टेटमेंट आपण पुन्हा एकदा रीड करू. ऑपरेटिंग सिस्टम इज रिस्पॉन्सिबल फॉर अलोकेशन अँड डिअलोकेशन ऑफ मेमरी टू द सिस्टम प्रोग्राम ॲज वेल ॲज अदर प्रोग्राम्स अँड डेटा. आता थर्ड पॉइंट आपल्याला दिलेला आहे त्यांनी फाईल मॅनेजमेंटचा. ऑपरेटिंग सिस्टम काय करते? आता आधी फाईल मॅनेजमेंटला समजून घेऊ आपण. ओके. फाईल मॅनेजमेंटला समजण्यासाठी आपण नोट्स नावाच्या फोल्डरमध्ये आलो. ओके. नोट्समध्ये आपण काय केलं? फोल्डर बनवला HIM. ओके. HIM नावाचा फोल्डर आहे. याच्यामध्ये काय करू शकतात तुम्ही? एक नवीन फाईल बनवू शकता. ओके. आपण गुगल डॉक्स एक फाईल बनवू. हे ना मोठी प्रोसेस नसेल. सिंपल आहे. मायक्रोसॉफ्ट वर्ड डॉक्युमेंट नावाची एक फाईल बनवली. ओके. त्या फाईलला काय केलं? एक नाव दिलं आपण OSY. एक नाव दिलं. त्या फाईलला आपण काय करू शकतो? मॉडिफाय पण करू शकतो. आता मला त्याचं नाव द्यायचंय ओ OSY. आपण काय केलं? त्या फाईलला मॉडिफाय केलं. आता मला काय करायचं? या फाईलला डिलीट करायचं. मी या फाईलला काय करू शकतो? डिलीट करू शकतो. आणि या फोल्डरला आपण काय करू शकतो? आपण डिलीट करू शकतो. हं. तर यांना तेच सांगायचं फाईल मॅनेजमेंटमध्ये ऑपरेटिंग सिस्टम कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? फाईलला क्रिएट करण्यासाठी, तिला स्टोअर करण्यासाठी, ऑर्गनाइज करण्यासाठी, मॉडिफाय करण्यासाठी आणि फाईल्सला स्टोरेज डिव्हाइसमधून एक प्रकारे डिलीट करण्यासाठी ऑपरेटिंग सिस्टम रिस्पॉन्सिबल आहे. तर त्याचं स्टेटमेंट कसं बनवू शकतं? द ऑपरेटिंग सिस्टम क्रिएट, स्टोअर्स, ऑर्गनाइजेस, मॉडिफाई अँड डिलीट फाइल्स ऑन द स्टोरेज डिव्हाइसेस. आता फोर्थ पॉइंट दिला आपल्याला डिव्हाइस स्लॅश रिसोर्स मॅनेजमेंटचा आपल्याला काय दिलाय? फोर्थ पॉइंट. त्याच्यात त्यांनी सांगितलंय ऑपरेटिंग सिस्टम मॅनेजेस हार्डवेअर डिव्हाइसेस अँड अलोकेट्स रिसोर्सेस सच ॲज CPU टाइम, मेमरी स्टोरेज अँड इनपुट आउटपुट डिव्हाइस. याला समजण्यासाठी पुन्हा आपण टास्क मॅनेजर ओपन करू. स्टेटमेंट बघा. स्टेटमेंटमध्ये त्यांनी काय सांगितलंय? एकच मिनिट. स्टेटमेंटमध्ये त्यांनी काय सांगितलंय? मॅनेज हार्डवेअर डिव्हाइसेस. मित्रांनो तुम्ही बघू शकता CPU सुद्धा एक हार्डवेअर डिव्हाइस आहे. मी तुम्हाला ना CPUची सिंपल एक कन्सेप्ट सांगून देतो फक्त. तुम्हाला CPU म्हणजे हे वाटत असेल बरोबर? तुम्हाला बॉक्स वाटत असेल CPU म्हणजे बॉक्स असतो, तो डब्बा आपला, है ना? स्टीलचा लोखंडी डब्बा. बट ॲक्चुअली CPU तसं राहत नाही. एकच मिनिट नेटवर्कचा एरर येतोय. आता नीट चालत होतं, अचानक नेट कसं काय गेलं? बघा. आपल्याला लहानपणापासून हेच सांगितलंय की सीपीयू म्हणजे हा असतो. ऍक्च्युली हा सीपीयू नाही राहत. ही जी छोटी कोर दिसते ना तुम्हाला, एक छोटीशी चिप दिसते ना, याला आपण सीपीयू म्हणत असतो. ओके. आणि हा सीपीयू सगळ्या गोष्टींना एक्झिक्यूट करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतो. लक्षात घ्या. बरोबर. तर इथे आपण तेच सांगतोय ऑपरेटिंग सिस्टम काय करतं? मॅनेज करतं हार्डवेअर डिव्हाइसेसला. तर बघू शकतात तुम्ही, हा सीपीयू सुद्धा काय एक हार्डवेअर डिव्हाइस आहे. ही चिप काय एक हार्डवेअर डिव्हाइस आहे. हेच आपल्याला इथे त्यांनी सांगितलंय. ऑपरेटिंग सिस्टम मॅनेजेस हार्डवेअर डिव्हाइसेस. हे सुद्धा मी तुम्हाला टास्क मॅनेजरने एक्सप्लेन करू शकतो. बघा, सीपीयू काय करते? ऑपरेटिंग सिस्टम मॅनेज करते. बरोबर. आणि ते काय एक प्रकारचं हार्डवेअर डिव्हाइस आहे. मेमरी सुद्धा हार्डवेअर डिव्हाइस आहे. डिस्क सुद्धा एक हार्डवेअर डिव्हाइस आहे. त्यांना काय करते? ऑपरेटिंग सिस्टम मॅनेज करते. इथे त्यांनी तेच सांगितलं. ऑपरेटिंग सिस्टम मॅनेजेस हार्डवेअर डिव्हाइसेस अँड अलोकेट्स रिसोर्सेस सच एज सीपीयू टाइम, मेमरी, स्टोरेज अँड इनपुट आउटपुट डिव्हाइसेस. एक प्रकारे बघा, या सीपीयूला सुद्धा ऑपरेटिंग सिस्टम काय करते? एखाद्या प्रोग्रामला अलोकेट करते. मेमरीला ऑपरेटिंग सिस्टम काय करते? अलोकेट करते कोणत्या तरी प्रोग्रामला. डिस्कला सुद्धा ऑपरेटिंग सिस्टम काय करते? अलोकेट करते कोणत्या तरी प्रोग्रामला. तर यांनी ते सांगितलंय ऑपरेटिंग सिस्टम मॅनेजेस हार्डवेअर डिव्हाइसेस अँड अलोकेट्स रिसोर्सेस सच ॲज सीपीयू टाइम, मेमरी, स्टोरेज अँड इनपुट आउटपुट डिव्हाइसेस. फिफ्थ पॉइंट त्यांनी दिलेला आपल्याला सिक्युरिटी अँड प्रोटेक्शनचा. त्याच्यामध्ये त्यांनी काय दिलंय? द ऑपरेटिंग सिस्टम प्रोटेक्ट्स द सिस्टम फ्रॉम अनऑथराइज ॲक्सेस थ्रू पासवर्ड, ऑथेंटिकेशन अँड ॲक्सेस कंट्रोल मेकॅनिझम. आता फ्रेंड्स, जर ऑपरेटिंग सिस्टमला जर आपल्याला प्रोटेक्ट करायचं असेल,
तर ऑपरेटिंग सिस्टीमला जर आपल्या कॉम्प्युटरमधल्या डेटाला प्रोटेक्ट करायचा असेल, तर तो आपल्याला प्रोटेक्ट कशा थ्रू करतो? तर आपल्याला तो ऑपरेटिंग सिस्टम कशा थ्रू प्रोटेक्ट करतो? पासवर्डने, ऑथेंटिकेशनने, अजून कशाने? ॲक्सेस कंट्रोल, डिफरंट ॲक्सेस कंट्रोल मेकॅनिझम्स असतात. त्याच्या थ्रू आपल्याला ऑपरेटिंग सिस्टम काय करत असते? प्रोटेक्ट करत असते. तर ही स्टेटमेंट आपल्याला तेच सांगते, ऑपरेटिंग सिस्टम प्रोटेक्ट्स द सिस्टम. म्हणजे ही जी कॉम्प्युटर सिस्टम आहे ना, तिला ऑपरेटिंग सिस्टम काय करते? प्रोटेक्ट करते. कोणापासून प्रोटेक्ट करते? अनऑथराइज्ड ॲक्सेस. आणि कोणाच्या हेल्पने प्रोटेक्ट करते? तर पासवर्ड ऑथेंटिकेशन अँड ॲक्सेस कंट्रोल मेकॅनिझमच्या हेल्पने आपल्याला काय करत असते? ऑपरेटिंग सिस्टम प्रोटेक्ट करत असते. तर हे स्टेटमेंट आपण पुन्हा रीड करू. ऑपरेटिंग सिस्टम प्रोटेक्ट्स द सिस्टम फ्रॉम अनऑथराइज्ड ॲक्सेस थ्रू पासवर्ड्स, ऑथेंटिकेशन अँड ॲक्सेस कंट्रोल मेकॅनिझम्स. ओके. आता आपण कम्युनिकेशन मॅनेजमेंटला समजून घेऊया. कम्युनिकेशन मॅनेजमेंट म्हणजे काय? ते आता नीट बघू. Operating system provides an interface for users and application to communicate with hardware device such as printer, keyboard, monitor, storage device and network device and to exchange the data. तर फ्रेंड्स, ही जी आपण हे जे पॉइंट डिस्क्राईब केले ना, हे आपण जी ऑपरेटिंग सिस्टमची डेफिनेशन दिली होती बघा, त्याच्यासारखीच इथे सुद्धा आपण डेफिनेशन दिलेली. मी तुम्हाला पुन्हा दाखवतो. काय सांगितलंय त्या डेफिनेशनमध्ये? ऑपरेटिंग सिस्टम प्रोव्हाइड्स अन इंटरफेस फॉर युजर्स अँड ॲप्लिकेशन टू कम्युनिकेट विथ मेनी हार्डवेअर डिव्हाइसेस. बरोबर? इथे पण आपण तेच मेन्शन केलेलं बघू शकता तुम्ही. द ऑपरेटिंग सिस्टम प्रोव्हाइड्स अन इंटरफेस फॉर युजर्स अँड ॲप्लिकेशन टू कम्युनिकेट विथ मल्टिपल हार्डवेअर डिव्हाइसेस सच ॲज प्रिंटर्स, कीबोर्ड्स, मॉनिटर्स, स्टोरेज डिव्हाइसेस अँड नेटवर्क डिव्हाइसेस अँड टू एक्सचेंज द डेटा. इथपर्यंत कळलं तुम्हाला? आता आपण 7th पॉइंट बघूया, बूटिंग द सिस्टम. ओके. बूटिंग द सिस्टम समजण्यासाठी ना, तुम्हाला एक स्टोरी समजावं लागेल. मी तुम्हाला आधी स्टोरी सांगतो. वेट. तर मित्रांनो, बूटिंग द सिस्टम हा टॉपिक समजण्यासाठी आपण एक सिंपल एकदम छोटीशी स्टोरी समजून घेऊया. ओके. तर बघा, हा जो डब्बा असतो ना, हा डब्बा, हं, या डब्यामध्ये ना एक मदरबोर्ड असतो. त्या मदरबोर्डवर ना एक छोटीशी चिप असते. काय असते? एक छोटीशी चिप. आणि त्या चिपला काय म्हणतो आपण? बायोस. BIOS, बायोस. तर काय ना, जेव्हा पण आपण त्या डब्यावरचं जे पॉवर बटन असतं ना, ते पॉवर बटन क्लिक करतो. त्या पॉवर बटनला क्लिक केल्यानंतर जे पण काही इलेक्ट्रिक सिग्नल्स असतात, ते कशापर्यंत जातात? सीपीयू पर्यंत. त्याच्यामुळे आपला सीपीयू काय होतो? एक्झिक्यूट होतो, रन होतो. आणि आपला सीपीयू एक्झिक्यूट झाल्यानंतर तो सगळ्यात पहिले त्या बायोसकडे जातो. आणि बायोसमध्ये एक प्री डिफाईन कोड असतो. म्हणजे बायोसला ज्यांनी पण मदरबोर्ड बनवला असेल, तो डब्बा बनवला असेल, त्या म्हणजे त्या ओनरनी काय केलं असेल, त्या मॅन्युफॅक्चररनी आधीच एक बायोसमध्ये प्री डिफाईन कोड लिहिलेला असतो. आणि त्या कोडचं काय काम असतं ते मी तुम्हाला पुढे सांगतो. पण बायोसमध्ये एक प्री डिफाईन कोड असतो. ऑपरेटिंग सिस्टम काय करते? सॉरी, आपला जो सीपीयू असतो, तो सगळ्यात पहिले काय करतो? त्या बायोसला एक्झिक्यूट करतो. काय करतो? आपला सीपीयू त्या बायोसला एक्झिक्यूट करेल. अँड वन्स इट एक्झिक्यूट द बायोस, ओके, तो काय करेल? आपल्या कॉम्प्युटर सिस्टममध्ये जिथे पण ऑपरेटिंग सिस्टमच्या फाईल्स असतील, आपल्या कॉम्प्युटर सिस्टममध्ये जिथे पण ऑपरेटिंग सिस्टमच्या फाईल्स असतील, त्याला तो बायोस काय करेल? शोधेल आणि आपल्या ऑपरेटिंग सिस्टमला मेमरीमध्ये लोड करेल. अँड वन्स द ऑपरेटिंग सिस्टम इज लोडेड इंटू द मेमरी, वन्स द ऑपरेटिंग सिस्टम इज लोडेड इंटू द मेमरी, इट टेक्स कंट्रोल ऑल ओव्हर द कॉम्प्युटर सिस्टम. म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम एकदाची जर मेमरीमध्ये लोड झाली ना, तर ती आपल्या पूर्ण कॉम्प्युटर सिस्टमवर काय करते? कंट्रोल घेऊन घेते. म्हणजे पूर्ण कॉम्प्युटर सिस्टमला काय करते? ती मॅनेज करते. एवढीच त्याची स्टोरी आहे. पुन्हा एकदा सांगतो. आपल्या कॉम्प्युटर सिस्टम म्हणजे आपला तो सीपीयूचा जो डब्बा असतो ना, त्याच्यावर जर मी क्लिक केलं, ते पॉवर बटन दाबलं, तर इलेक्ट्रिकल सिग्नल्स कशापर्यंत जातात? सीपीयू. सीपीयू काय होतो? स्टार्ट होतो. तो सगळ्यात पहिले कोणता प्रोग्राम रन करतो? जो बायोसमध्ये प्री डिफाईन प्रोग्राम आहे ना, त्याला रन करेल. ओके. त्याला रन केल्यानंतर तो बायोस काय करेल? ऑपरेटिंग सिस्टमला फाइंड करेल. ऑपरेटिंग सिस्टमला मेन मेमरीमध्ये लोड करेल. अँड वन्स ऑपरेटिंग सिस्टम इज लोडेड इंटू द मेन मेमरी, इट टेक्स ऑल द कंट्रोल ऑफ द कॉम्प्युटर सिस्टम. बरोबर? ती काय करेल? कंप्लीट कंट्रोल तिच्याकडे घेऊन देईल. एवढी स्टोरी फक्त. एवढी स्टोरी बघा बूटिंग द सिस्टमची. काही जास्त स्टोरी त्याची नाही.
आता आपण समजून घेऊ यांना काय म्हणायचं. बूटिंग द सिस्टीम इज अ प्रोसेस. मी आता काय बोललो, बूटिंग द सिस्टीम का एक प्रोसेस आहे कशासाठीची, कम्प्युटरला स्टार्ट करण्याची. अँड लोडिंग द ऑपरेटिंग सिस्टीम इंटू द मेमरी. आणखी कसली प्रोसेस ही, ऑपरेटिंग सिस्टीमला मेमरीमध्ये लोड करण्याची बूटिंग द सिस्टीम ही एक प्रोसेस आहे. त्याने काय होतं, कम्प्युटर यूज करण्यासाठी रेडी होतं. सिंपल. बूटिंग द सिस्टीम इज द प्रोसेस ऑफ स्टार्टिंग द कम्प्युटर अँड लोडिंग द ऑपरेटिंग सिस्टीम इंटू द मेमरी so that the computer becomes ready for use. बस बूटिंग द सिस्टीम एवढं सिंपल आहे. बरोबर. आता लास्ट पॉइंट आहे आपला जॉब अकाउंटिंग. जॉब अकाउंटिंगचा सिंपल फंड आहे. ऑपरेटिंग सिस्टीम काय करते, प्रत्येक गोष्टीचा ट्रॅक करते, प्रत्येक गोष्टीचा रेकॉर्ड काय करते, तिच्याकडे स्टोअर करून ठेवते. हेच काय आपलं जॉब अकाउंटिंग. ओके, ते आपण आता फक्त असं स्टेटमेंट बघून घेऊ. द ऑपरेटिंग सिस्टीम कीप्स ट्रॅक ऑफ द टाइम अँड रिसोर्सेस यूज बाय डिफरंट युजर्स अँड जॉब. म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम काय करते, ट्रॅक करते और रेकॉर्ड ठेवते प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक टाइमाचा, प्रत्येक गोष्टीचा, कोणता रिसोर्सेस कोणत्या प्रोसेसला दिला गेला, कोणता रिसोर्सेस कोणता प्रोग्राम यूज करतोय. ओके, या सगळ्या गोष्टी कशाच्या थ्रू होते, आपली जॉब अकाउंटिंग या फंक्शनच्या थ्रू ऑपरेटिंग सिस्टीम करत असते. ओके, ऑपरेटिंग सिस्टीमचं फंक्शन हे एक एवढं समजलं. आय होप तुम्हाला आय होप फ्रेंड्स तुम्हाला फंक्शन्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम एकदम चांगल्या प्रकारे समजलं असेल. आता तुम्ही टेन्शन नका घेऊ. कोणताही आन्सर असू द्या, त्या आन्सरला लाँग टर्मसाठी आपल्या माइंडमध्ये स्टोअर कसं करायचं. मी व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच बोललो होतो की लाँग टर्मसाठी आपल्या माइंडमध्ये कोणत्या पण क्वेश्चनला और त्याच्या आन्सरला आपल्याला जर लक्षात ठेवायचं असेल, तर त्याच्यासाठी मी तुम्हाला एक सिंपल ट्रिक सांगणार आहे. तर ती ट्रिक बघण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. आपण आता लगेच त्या ट्रिकला काय करू, एक्झिक्यूट करू. म्हणजे त्या ट्रिकला आपण आता लगेच बघूया. तर चला, थँक्यू. हॅलो फ्रेंड्स, आता आपण एक्झाममध्ये आन्सर शीटवर आन्सर कसं लिहिलं पाहिजे ते आता आपण डिस्कस करू. सगळ्यात पहिले तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आणि ती म्हणजे आन्सर शीटच्या लेफ्ट साईडला थोडासा स्पेस सोडून एक लाईन आखायची. ओके, एक लाईन ड्रॉ करायची. एक लाईन ड्रॉ केली ना, त्याच्यानंतर समजा तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 हा क्वेश्चन काय करायचा, सॉल्व्ह करायचा. मग तो क्वेश्चन नंबर 1 ना असा वर लिहायचा. ओके, हा क्वेश्चन नंबर 1 लिहिला का, त्याच्यामध्ये सब क्वेश्चन असतो ए. आता समजा क्वेश्चन नंबर 1 तुम्हाला विचारला गेलाय, व्हॉट इज ओएस, व्हॉट इज ओएस, आणि याचा आन्सर तुम्हाला लिहायचा. तर तुम्ही इकडे असा एक पॉइंट लिहू शकता आणि त्याचा आन्सर सुरू करायचा. आपण व्हॉट इज ऑपरेटिंग सिस्टीम हे एकदम प्रॉपरली नीट समजून घेतलेलं आहे. त्याच्या कन्सेप्ट अँड ऑल आपण आपल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये कंप्लीट केलेलं आहे. बरोबर. तर तेच आता आपण आन्सर इथे लिहून बघणार. आणि मी तुम्हाला व्हिडिओमध्ये काय सांगितलं होतं, हाऊ टू रिमेंबर द आन्सर्स. ओके, तर आन्सर रिमेंबर ठेवण्यासाठी म्हणजे जास्तीत जास्त लॉंग टर्म मध्ये आपल्या मेमरीमध्ये लॉंग टर्म लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला अशी प्रॅक्टिस करावं लागणार आहे. आता ती ट्रिक काय तीच मी तुम्हाला सांगतोय. व्हॉट इज ओएस असा क्वेश्चन आला तर मी सगळ्यात पहिले काय करेल, माझा आन्सर सुरू करेल. ओके, ऑपरेटिंग सिस्टीम इज ए सिस्टीम सॉफ्टवेअर. बरोबर. ऑपरेटिंग सिस्टीम इज अ सिस्टीम सॉफ्टवेअर that acts as an interface. Okay, that acts as an interface between users slash applications and hardware. ओके, हा फर्स्ट पॉइंट लिहिला तुम्ही. सेकंड पॉइंट तुम्हाला लिहायचा जो आपण शिकलो होतो, ऑपरेटिंग सिस्टीम काय करते, मॅनेज करते. ऑपरेटिंग सिस्टीम मॅनेजेस हार्डवेअर रिसोर्सेस अँड प्रोव्हाइड्स सर्व्हिसेस such as file management and provide services such as file management, memory management, okay,
डिव्हाइस मॅनेजमेंट. काय काय होतं? फाईल मॅनेजमेंट, मेमरी मॅनेजमेंट, डिव्हाइस मॅनेजमेंट, प्रोसेस मॅनेजमेंट, एक्सेट्रा. आणि आपला थर्ड पॉइंट काय होता? डायग्राम. बरोबर. आता डायग्राम मध्ये आपण नोट्स मध्ये असा सर्कल मेन्शन केलेला आहे. ओके, सर्कल काढण्यामध्ये टाइम वेस्ट करण्यापेक्षा सरळ असे ढग काढायचे. ढग सगळ्यात सिंपल ऑप्शन असतं आपल्याकडे. ओके, इथं असा युजर होता आपला, इथे कोण होता? ऍप्लिकेशन्स. ओके, डायग्राम ना स्केलने वगैरे काढण्यापेक्षा डायरेक्ट हातानेच डायग्राम काढायची, जेणेकरून तुमचा टाइम पण वाचेल. ओके, ऍप्लिकेशन्स नंतर इथं आपली होती ऑपरेटिंग सिस्टीम, आणि इथे होता आपला हार्डवेअर. बरोबर. तर हे युजर काय करतं? ऍप्लिकेशनशी इंटरॅक्ट करतं. ओके, हे असे आपले एरोज होते. हे एरो मी मेन्शन करतोय फक्त अशी. ओके, आणि इथे आपले काहीतरी लेबल होते, मी तुम्हाला सांगितले होते बघा. युजर इंटरॅक्टिंग. ओके, युजर इंटरॅक्टिंग विथ ऍप्लिकेशन्स, आणि ते ऍप्लिकेशन काय होते मी तुम्हाला सांगितले होते, गेम्स सारखे. ओके, आता ऍप्लिकेशन इकडे तुम्हाला लेबल द्यायचं आहे काय? ऍप्लिकेशन इंटरॅक्टिंग विथ ओएस, विथ ओएस. बरोबर. ओएस मॅनेजेस मल्टिपल हार्डवेअर डिव्हाइसेस. ऑपरेटिंग सिस्टीम मॅनेजेस मल्टिपल हार्डवेअर डिव्हाइसेस. आणि लास्ट आपला एक पॉइंट होता एक्झाम्पल्सचा. बरोबर. कोणते कोणते एक्झाम्पल्स होते आपले? मॅक ओएस. ओके, अजून काय होता आपला? उबंटू होता, लिनक्स होता. ओके, अजून अँड्रॉइड ओएस होता. बरोबर, अँड्रॉइड ओएस. अजून कोण होता आपला? iOS होता, है ना. या प्रकारचे एटसेट्रा 4 जरी. सॉरी, व्हिडिओ थोडा इंटरप्ट झाला होता. तर मी तुम्हाला एटसेट्रा म्हणजे इथपर्यंत सगळे पॉईंट्स लिहून दाखवले. 4 जरी पॉईंट लिहिले ना, ते सुद्धा सफिशियंट आहे 2 मार्क्सच्या क्वेश्चनसाठी. आता मित्रांनो, तुम्हाला ना म्हणजे मल्टिपल वेगवेगळ्या शिक्षकांनी ना तुमचा ब्रेन वॉश केलेला आहे. सगळ्यात पहिली गोष्ट तर म्हणजे तुम्हाला जर ऑपरेटिंग सिस्टीमच्या थ्योरी सब्जेक्टमध्ये जर 70 आउट ऑफ 70 मार्क्स जर स्कोर करायचे असतील ना, तर त्यांनी सांगितलंय तुमचा आन्सर एकदम चांगल्या हँडरायटिंगमध्ये पाहिजे. खरी गोष्ट आहे ती. पण आता आपली हँडरायटिंग पहिल्यापासून जर चांगली नाहीये, तर आपण काहीच करू शकत नाही ना. मित्रांनो, डिप्लोमाच्या वेबसाईटवर स्पष्टपणे लिहिलेलं आहे काय, की तुमची हँडरायटिंग जर शिक्षकांना समजत असेल ना, तर ती कम्प्लिटली ऍक्सेप्टेबल आहे. तुमची हँडरायटिंग जर अशी असेल, ओके, आता समजा हे तरी समजतंय, काही काही जणांना एफ कसा काढता, असा काढता एफ, असा. हा एफ आहे की अँड आहे मला समजत नाही. तर ह्या अशा पद्धतीच्या गोष्टी ना, ह्या ऍक्सेप्टेबल नसतील. हे मला समजत नाही नेमकी तुम्ही काय लिहिलेलं आहे. म्हणून तुमची हँडरायटिंग जर अशी जरी असेल ना, अंडरस्टँडेबल, तर ते कम्प्लिटली फेअर आहे. ओके, तुमचा आन्सर ऍक्सेप्टेबल असेल आणि तुम्हाला फुल मार्क्स मिळतील. या गोष्टीवर तुम्ही तुमचा टाइम बिलकुल वेस्ट नका करू, की बाबा मी आधी हँडरायटिंग माझी सुधरवेल आणि मग नंतर जे पण काय आन्सर्स असेल त्यांना प्रॅक्टिस करेल, तर नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे थ्योरी सब्जेक्ट असल्यामुळे मुलं काय करतात, जे पण काही आन्सर्स असेल ना त्यांचा रट्टा मारतात, त्यांना लक्षात ठेवता. फॉर एक्झाम्पल, ऑपरेटिंग सिस्टम इज अ सिस्टम सॉफ्टवेअर दॅट ॲक्ट ॲज अन इंटरफेस, आणि पुन्हा पुन्हा रिपीट करत असतं त्यांच्या मनातच. तर मित्रांनो, तुमचा ऑपरेटिंग सिस्टीमचा पेपरची ओरल नाही होणार आहे. पुन्हा एकदा सांगतोय, ऑपरेटिंग सिस्टीमच्या पेपरची तुमची ओरल नाही होणार आहे. त्या पेपरला तो पेपर तुमचा थ्योरी असणार आहे, आणि तो पेपर थ्योरी असल्यामुळे तुम्हाला मल्टिपल टाइम्स प्रॅक्टिस करणंच करणे. जर तुम्ही कोणत्या पण आन्सरची 5 टाइम्स जर प्रॅक्टिस केली ना, मी तुम्हाला गॅरंटी देतो तुम्हाला ती कन्सेप्ट समजून जाईल आणि तुमच्या लक्षात येईल. लिटरली तुम्हाला झोपेतून जरी उठवलं ना, ते आन्सर तुम्हाला सांगता येईल. म्हणून पुन्हा सांगतोय, हवेत गोळीबाजी करण्यापेक्षा आन्सर्सला प्रॅक्टिस करा. ओके, द मोर यू प्रॅक्टिस
द मोर यू रिमेंबर. लक्षात ठेवा, द मोर यू प्रॅक्टिस द मोर यू रिमेंबर. म्हणून आन्सर्स मल्टिपल टाइम प्रॅक्टिस करा. आणि मी पुन्हा सांगतोय, हे जे मिथ आहे ना पोरांना, की ऑपरेटिंग सिस्टीम सारख्या थेरी सब्जेक्टमध्ये हँडरायटिंग चांगली पाहिजे, तर ही गोष्ट कम्प्लिटली चुकीची आहे. ओके, फक्त हँडरायटिंग, जर तुमची हँडरायटिंग खराब असली तर तुमचे मार्क कमी होतील, ही गोष्ट चुकीची. फॉर एक्झाम्पल, आता काही असे पण मिथ आहे की जर मी हा पॉईंट असा कट केल्यानंतर मी हा पॉईंट पुन्हा लिहिला तरी सुद्धा माझे मार्क्स काय कट केले जातील. तर हा पण कम्प्लिटली मिथ आहे. पुन्हा सांगतोय, हा पण कम्प्लिटली मिथ आहे. जर तुमचा एखादा पॉईंट चुकला असेल, फॉर एक्झाम्पल ही सचची स्पेलिंग चुकली तुमची, याला फक्त एक कट मारायचा आणि पुन्हा सच लिहायचं. ऑपरेटिंग सिस्टीमच्या एक्झामसाठी ना खूप साऱ्या शिक्षकांनी ना तुम्हाला चुकीची इन्फॉर्मेशन दिली. ती म्हणजे मॉडेल आन्सर पेपर. सपोज हे मॉडेल आन्सर पेपर आहे. मॉडेल आन्सर पेपरमध्ये ज्या वेळेमध्ये आन्सर लिहिलं असेल ना, तसंच आन्सर तुमच्या आन्सर शीटवर पाहिजे. हे कम्प्लिटली मिथ आहे. तुम्हाला जी पण कन्सेप्ट समजली असेल तुमच्या भाषेत ऑपरेटिंग सिस्टीमच्या पेपरमध्ये आन्सर लिहू शकतात. फक्त इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे हे इंटरफेस सारखे जे शब्द आहेत ना, युजर्स, ऍप्लिकेशन, हार्डवेअर, हे जे टेक्निकल वर्ड्स आहे ना, ते तुम्ही मेन्शन केलेच पाहिजे. ओके, आपल्या नोट्स एकदम सिंपल भाषेमध्ये मी सगळ्या एक्सप्लेन केलेल्या आहे. त्या जास्त अवघड पण नाही त्यांची लँग्वेज, म्हणून आपल्या नोट्सला तुम्ही डोळे बंद करून फॉलो करा. ओके, आणि डिप्लोमाच्या रिलेटेड आणखी काही मिथ्स असेल ना, तर त्याच्यावर मी माझी एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवेल. बरोबर, ती आपण नंतर डिस्कस करू. आता तुम्हाला फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, आणि ती म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीमचा जर पेपर आहे आणि तुम्हाला 70 आउट ऑफ 70 मार्क्स जर स्कोअर करायचे असेल ना, तर तुम्हाला हवेत गोळ्याबाजी करावी लागणार नाही. तुम्हाला स्वतः मल्टिपल टाइम त्या आन्सरला लिहून बघावं लागणार आहे, तरच तुमच्या लक्षात ते आन्सर लॉंग टर्मसाठी राहणार आहे. पुन्हा सांगतोय, आन्सर जर लॉंग टर्मसाठी लक्षात ठेवायचे असेल तर ते आन्सर मल्टिपल टाइम लिहून बघा. फक्त मल्टिपल टाइम लिहिल्यावर पण आन्सर लक्षात नाही राहणार. सगळ्यात पहिले माझे व्हिडिओ बघा, कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. वन्स यू क्लिअर युअर कन्सेप्ट नाही यार, तर तुम्ही ना कोणताही आन्सर लिहू शकता. पुन्हा सांगतोय, वे काय असेल आपला स्ट्रक्चर, मी तुम्हाला सांगतो अभ्यास कशा पद्धतीने केला पाहिजे. सगळ्यात पहिले कन्सेप्ट. ओके, कन्सेप्ट कशाच्या थ्रू, व्हिडिओच्या थ्रू, किंवा तुम्हाला दुसरं काही गोष्टी असेल ज्याच्या थ्रू तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करता येईल, तर ती कन्सेप्ट तुम्ही क्लिअर करा. कन्सेप्ट क्लिअर केल्यानंतर आन्सर राईट करून बघा. ओके, नोट्सचा रेफर करून, बरं का, नोट्समध्ये बघा कशा पद्धतीने आन्सर लिहिले, तसंच तुम्ही राईट करून बघा. आन्सर राईट केल्यानंतर त्या आन्सर, जरी तुम्हाला हे आन्सर येत असेल, ओके, तरी सुद्धा तुम्ही या आन्सरची 5 टाइम्स, कमीत कमी 5 टाइम्स काय करा, प्रॅक्टिस करा. आणि चेक करत राहा की बाबा मी कुठे चुकलो तर नाही ना. आणि ही गोष्ट काय करेल, तुमचा कॉन्फिडन्स एकदम जास्त वाढवून देईल फायनल एक्झामसाठी. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे, मी तुम्हाला पुन्हा सांगतोय, कोणतीही कन्सेप्ट आधी समजून घ्या, त्याचा आन्सर 5 टाइम्स राईट करा आणि ती गोष्ट तुमच्या लक्षात राहून जाईल. तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच.